श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने प्रत्येक भक्ताला स्वामींचा आशीर्वाद मिळतो. भक्त कुठेही असो पण स्वामींचं लक्ष त्या भक्तावर असतं. स्वामी महाराज अक्कलकोटला असताना एक सोलापूरचा शिंपी होता. त्याच्या मनामध्ये इच्छा तयार झाली होती, या ब्रह्मांड नायकाला मी टोपी घालावी आणि स्वामींना माझ्या हातची टोपी स्वामी घालतील का, हा मनामध्ये त्याच्या विचार होता. अक्कलकोटला आल्या स्वामी महाराज बसलेले असायचे. हा स्वामीकडे बघायचा आणि स्वामींपुढे असंख्य भक्त असायचे. तर स्वामींपुढे जाणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती, तर कोणाची दाद लागत होती स्वामींपर्यंत पोहोचणं. कारण की त्याच्या मागे काही स्वामी भक्त असे होते, ते स्वामींपुढे जाऊ देत नव्हते. म्हणून या सोलापूरच्या शिंपीला कायम भीती वाटायची, मला स्वामींना टोपी शिवायची तर स्वामींच्या डोक्याचं माप कसं. जर मी स्वामींच्या डोक्याला हात लावला तर सर्व स्वामी भक्त माझ्यावर ओरडतील, त्यांच्या आजूबाजूला असलेले स्वामी भक्त माझ्यावर चिरतील, हा विचार त्याच्या मनामध्ये. तो स्वामींचं दर्शन करून निघून जायचा. स्वामी महाराज बसलेले असताना एक दिवस स्वामी महाराज विचार करत होते. तो सोलापूरचा शिंपी आता समोर आला आणि स्वामी जोरात बोलले, अरे बघतोस काय, तुला आमच्या डोक्याचं माप घ्यायचंय, मग घे. ही स्वामींची मनात इतकी इच्छा असायची की भक्ताच्या मनामध्ये काय आहे हे स्वामी महाराज काही स्वामींना माहित असायचं की भक्ताच्या मनात काय, याच्या मनाची इच्छा काय. म्हणून स्वामी महाराज स्वतःहून भक्तांना कधी कधी बोलून येतात आणि त्या भक्ताला तो आनंद फार वेगळा होता. जेव्हा त्यांनी स्वामींच्या डोक्याचं माप घेतलं, जो आनंद त्याच्यासाठी फार वेगळा होता. त्यावेळेस तो स्वामींच्या डोक्याचं माप घेऊन सगळे स्वामींची टोपी शिवण्यासाठी निघून गेलेला होता. पण स्वामींना काळजी लागली होती या सखूबाईची. या पुणे जवळ शिवनेरी किल्ल्याजवळ एक वस्ती होती. त्या वस्तीजवळ एक सखूबाई राहत होती. दिवसभर काम करायचं, गावात कोणी असेल त्यांची सेवा करायची, कोणी उपाशी असेल त्याला जेवण द्यायचं, ही सखूबाईची रोजची सेवा असायची. गावामध्ये प्रत्येक स्वामी भक्तांवर लक्ष द्यायचं. कोणाला जेवायला मिळालं नसेल तर स्वतः स्वयंपाक करून त्याला जेवू घालायचं. इतकी ती पारमार्थिक देवांची सेवा करून सगळ्या प्रत्येकाची सेवा करत असे सखूबाई. तिचा गुरुवर एवढा विश्वास होता की माझे गुरु एकच मला भेटायला येतील, ही मनापासून तीव्र इच्छा तिची होती. आणि जेव्हा माणूस असंख्य भक्तीची सेवा करतो त्यावेळेस संकट यायला सुरुवात होती. आपल्या मनामध्ये कधी विचार येतो की मी जेव्हा पूजा अर्चा चालू केली त्यावेळेस माझ्या मागे संकट सुरू झाले. मी कधी देवाचं नामस्मरण घेत नव्हतो, त्यावेळेस मी सुखी होतो. पण पूजा अर्चा सुरू केल्यावर माझ्या मागे संकट चालू होते. एक कधी लक्षात घ्या, जेव्हा आपण कठीण वेळेत अनेक परीक्षा देतो, काही काहींना पुढे कुठे इंजिनियर व्हावं लागतं, कलेक्टर व्हावं लागतं, त्यासाठी त्या कठीण परीक्षा द्यावा लागतात आणि त्या परीक्षांमधून जावं लागतं, नंतर ते सुख मिळतं त्याला, ते ऑफिसर होण्याचं. तसंच आपण जेव्हा पूजा अर्चा करतो ते भगवंत आपली परीक्षा पाहत असतो की आपल्याला पुढचं सुख कसं आहे. कारण की तो जो पुढचं सुख देणार आहे ते फार वेगळं आहे. ही सखूबाई सर्वांची सेवा करत होती. पण सेवा करता करता एक दिवस तिच्या चेहऱ्यावर तिने बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर एक डाग पडला. तिने परत आरशापुढे आपला चेहरा घेतला आणि बघू लागली तर आपल्या चेहऱ्यावर एक डाग पडली. थोडी घाबरली. तिच्या आई घरामध्ये होती, आईला जवळ बोलवलं. आई चेहऱ्यावर काही डाग दिसतोय. आई जवळ आली. आईने तिच्या चेहऱ्यावर डाग पाहिला, आई घाबरली. अगं सखू, तुझ्या चेहऱ्यावर कोड उमटलं, हा डाग उमटलेला आहे. सखू घाबरली. आई असं नको बोलू, काही लागलं असं. म्हणून सखू आपला चेहरा चोळू लागली. पण चेहऱ्याला काही लागलेलंच नव्हतं. तेव्हा तिला स्वतःहून तो डाग तिला आरशामध्ये दिसू लागला आणि तेव्हा ती विचार करू लागली, भगवंता, डाग द्यायचा होता तर शरीराला कुठेतरी दिला असता बरं झाला, पण हा चेहऱ्यावर दिला. पण सद्गुरूची इच्छा म्हणून तिने आपल्या कामामध्ये परत एक पण दिवसामागे दिवस जाऊ लागले, सखूच्या चेहऱ्यावरचे डाग वाढू लागले.
चेहरा आता विचित्र दिसू लागला. सखू आता काळजीमध्ये पडलेली होती. हाच चेहरा मी गावामध्ये बाकीच्यांकडून दाखवतो, सगळे मला चिडवतील, बोलतील, काय मनामध्ये अनेक विचार येऊ लागले सखूबाईचे. आता तिने बाहेर जाणं बंद करून टाकलं, घरामध्येच राहू लागले. काही काही वयस्कर लोक होते, ते सखूची वाट बघत होते, सखू त्यांची सेवा करत होते. म्हणून काय सखू काही आपल्याला दिसत नाही म्हणून विचारपूस करण्यासाठी घरी गेले. सखूने तोंडावर पदर घेतलेला होता आणि त्या पदर तोंडावर घेऊन सगळे त्यांच्या समोर गेली आणि सांगितलं, माझी तब्येत बरी नाही, मी नंतर येईल. पण असं किती दिवस चालणार? एक दिवस पांडुरंगाच्या मूर्तीजवळ सखू बसली रडू लागली. देवा, माझं लग्नाचं वय झालं आणि त्या वयामध्ये माझ्या चेहऱ्यावर असे डाग निर्माण झालेले, तर माझ्याशी लग्न तरी कोण करत? पांडुरंगाचा धावा करू लागले, तिथंच रडू लागले. पण विश्वास हा गुरु एकदा पक्का असता ना, गुरु कुठूनही त्या व्यक्तीसाठी असतो. फक्त गुरु विश्वास असला पाहिजे. आणि जेव्हा ती पांडुरंगाचा धावा करत होता, 12 वाजेची दुपारची वेळ होती आणि एक चरणदास स्वामी म्हणून त्यांच्या दारापुढे आले. एकाच आवाजात बोलले, भिक्षां दे. सगुणी आवाज ऐकला. चरणदास स्वामी वाट पाहताय. सगू घरात बसलेली होती पांडुरंगाजवळ आणि परत दुसरा आवाज आला, भिक्षां दे. सगुणी डोक्यावर पदर घेतला आणि धान्य घेऊन सगळे त्या चरणदास स्वामींना देण्यासाठी. चरणदास स्वामी सगूला बोलू लागले, अगं आम्हाला भिक्षा देते, मग तोंड का झाकतेस? सगू बोलू लागले, महाराज, मी चेहरा दाखवू शकत नाही, माझ्या चेहऱ्यावर डाग उमटलेले. तुम्ही माझा चेहरा बघितला तर भिक्षा घेणार नाही. चरणदास स्वामी एकदम सुंदर वाक्यात सांगताय, तू आम्हाला भिक्षा देते, तुझं भाग्य चांगलं आहे. स्वामींनी मला तुझ्याजवळ पाठवलेलं आहे, आम्हाला तुझा चेहरा बघायचा आहे. चरणदास स्वामींचं वाक्य ऐकल्यावर सगुनी पदर वर केला आणि चेहरा दाखवला. तू अक्कलकोटला जा, तिथं स्वामी समर्थ बसलेले आहे, तो ब्रह्मांड नायक तुझी इच्छा पूर्ण करेल. सगुला आनंद झाला. दुपारची वेळ होती, ज्याला भिक्षा देते ते मला उपदेश देत आहे की अक्कलकोटला जा, म्हणजे नक्कीच माझं चांगलं काहीतरी होणार आहे. एक कधी लक्षात ठेवा, गुरुचा उद्देश हा चांगल्या कथेचा असतो. जर आपल्याला गुरु लाभला, आपल्याला अचानक गुरुचे उपदेश मिळायला लागले, तर आपल्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. कारण त्या उपदेशामध्ये आपलाच फायदा असतो. एक चोर असतो, रोज चोरी करायचं त्याचं काम असतं. त्याला एक आश्रम दिसतो, त्या आश्रमामध्ये एक गुरु बसलेले असतात. त्या चोराने ठरवलं, आता चोऱ्या खूप केल्या, आपण या गुरुचं दर्शन करूया. म्हणून त्या कुटियामध्ये गेला आणि त्या गुरूंना पाहतच राहिला. मनामध्ये विचार बसू लागले. त्याने त्या गुरूंचं दर्शन घेतलं आणि गुरूंना सांगितलं, मला तुम्ही काहीतरी उपदेश द्या, मला तुमचं दर्शन करून काहीतरी समाधान मिळालेलं आहे. तेव्हा त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं, गरीबाच्या घरी कधीच चोरी करू नको. आणि दुसरा उपदेश आहे, कधीच खोटं बोलू नको. आणि तिसरा उपदेश तुला सांगतो, आपण चूक केली असेल तर त्याची शिक्षा दुसऱ्याला भोगू देऊ नको. आणि कोणाचं मीठ खाल्लं असेल तर तिथली चोरी करू नको. हे 4 उपदेश पाळ, तुझ्या जीवनाचं भलं होईल. चोराने विचार केला, गुरूंनी मला सोपा उपदेश दिला आहे, पण चोरच तो. संध्याकाळची वेळ झालेली होती. चोरीचे मनामध्ये विचार येऊ लागले होते, चोरी करायला जायचं. पण गुरूंनी सांगितलं, गरीबाच्या घरी चोरी करायची नाही. मग चोरी करायची कुठे? आज आपण राजाकडे चोरी करूया. रात्र झालेली होती आणि तो महालाकडे निघाला. महालाकडे चोरी करायला जात असताना त्याला शिपायाने अडवलं. तो शिपाई बोलू लागला, कुठे चालला? चोराला आठवलं की आपल्या गुरूंनी सांगितलेले खोटं बोलायचं, म्हणून त्याने सांगितलं की चोरी करायचं. शिपायाला असं आलं,
असं कोणी चोरी करणारा, कोणी स्वतः चोर सांगणार आहे का मी चोरी करायला आलो? पण त्या शिपायाला मनामध्ये असं आलं, त्याला वाटू लागला राजाचाच कोणी नातेवाईक आहे म्हणून त्यांनी त्याला मध्ये सोडून दिलं. चोर आनंदात मध्ये आला. गुरुंनी उपदेश दिला, खरं बोललो, खरं काम झालं, जास्त मला उठाठेव करायची गरज पडली नाही. तो मध्ये आला, चोरी केली, सोनं नाणं भरपूर पिशवीमध्ये भरलं, सर्व दागिने बांधले. पण त्याला भूक लागली. भूक लागल्यावर राजाच्या राजवाड्यामध्ये पंचपक्वान्न ठेवले होते. त्याने पोटभर तृप्त जेवण केलं आणि निघणार तेवढ्यात गुरूंचा उपदेश आठवला की ज्याचं मीठ खाल्लं त्याच्या घरची चोरी करायची. म्हणून सर्व सोनं त्याने तिथंच ठेवून दिलं आणि परत पुढे निघाला. दुसऱ्या दिवशी राजा उठला आणि राजा बघू लागला कोणीतरी चोरी केलेली आहे, सर्व सोनं इथं ठेवलेलं आहे. म्हणून त्याने त्याच्या नगरीतले सर्व चोर पकडले, सर्वांना जेलमध्ये ठेवून दिलं. ही गोष्ट थोड्या वेळात त्या चोराला समजली की आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे आपण जर काही चूक केली असेल तर त्याची शिक्षा दुसऱ्याला भोगता कामा नये. म्हणून जेव्हा हे त्याला आठवलं तो स्वतःहून राजाजवळ गेला आणि राजाला घडलेली हकीकत सांगितली. सगळ्या चोरांना सोडवण्यात आलं आणि राजा त्या चोराकडे बघू लागला. अरे तू चोर आहेस, तुला हे उपदेश कोणी दिले? तो चोर सांगू लागला हे माझ्या गुरूंनी दिलेले उपदेश. घडलेला सर्व प्रसंग चोर आपल्या त्या राजाला सांगू लागला. राजा बोलू लागला तुझा गुरु एवढा हुशार आहे की आजपर्यंत गुरूंनी दिलेले उपदेश प्रत्येक जण ऐकत असतो, पण त्या उपदेशांचं पालन करणारा पहिला मला तू शिष्य दिसला, म्हणून आजपासून तू माझा गुरु आहे. त्या राजाने त्या चोराला गुरु केलं. म्हणजे गुरुमध्ये एवढी शक्ती असती, जो आपल्याला उपदेश देतो आणि त्याच्या उपदेशाचं पालन केलं तर चोराचा सुद्धा गुरु होऊ शकतो. तो राजा सुद्धा चोराला गुरु करू शकतो. हे सांगण्याचं तात्पर्य त्याच्यामध्ये की गुरुच्या उपदेशामुळे किती शक्ती असते आणि त्या शक्तीने आपल्याला काय फरक पडतो हे सांगण्याचं तात्पर्य. त्या ठिकाणी हिने ऐकलं, चरणदास स्वामींनी सांगितलं तू अक्कलकोटला जा, तिथं स्वामी बसलेले. सखूबाई निघाली अक्कलकोटला. महाराज बसलेले होते. असंख्य स्वामी भक्त स्वामी समोर उभे होते आणि हा सोलापूरचा शिंपी तेवढ्यात आला आणि महाराजांची टोपी त्याच्या हातामध्ये होती. हा टोपी घेऊन स्वामींकडे बघतोय, मनामध्ये विचार करतोय की स्वामींना टोपी घातल्यावर कशी दिसेल, हा ब्रह्मांड नायक कसा दिसणार आहे, हा मनामध्ये विचार करू लागला. आणि हळूहळू पावलं टाकत हा शिंपी स्वामींजवळ जाऊ लागला. आणि तेवढ्यात कृष्ण भटांनी त्यांना अडवलं. कुठे चाललास? अरे स्वामींजवळ असा जाऊ शकत नाहीस तू, थांब. जेव्हा कृष्ण भट तोंडातून उद्गार काढत आहे तर सर्वात जास्त दया स्वामींना येते. स्वामी तेवढ्याच जोरात बोलताय, अरे कृष्णा कोणाला अडवतोस? अरे तो माझ्यासाठी टोपी घेऊन आलेला आहे, तू काय आणलं? आणि स्वामी खदा खदा हसू लागले. स्वामींनी अक्कलकोटला असताना भक्तांना भरपूर काही दिलं. भक्तांकडून कधीच अपेक्षा केली नाही. ते फक्त एकच सांगायचे मी भक्तांसाठी आलेलो आहे, माझ्या भक्ताला काही कमी पडायला नको, मी देण्यासाठी आलेलो आहे, घेण्यासाठी नाही. हे स्वामींचं वारंवार वाक्य अक्कलकोट मध्ये असायचं. आणि पहिल्यांदा स्वामी बोलताय की तो शिंपी मला टोपी घेऊन आलेला आहे, बाजूला हो. आनंदाचं कापर या शिंपीच्या अंगामध्ये फिरत होतं. तो पावलं टाकत स्वामी जवळ आला आणि स्वामी जवळ टोपी घेऊन उभा राहिला. आणि स्वामी त्याच्याकडे पाहून बोलताय, अरे बघतोय काय, टोपी घाला मला. त्यांनी टोपी घेतली, स्वामींच्या डोक्यामध्ये टोपी घालतोय. असा सुंदरचा क्षण त्या अक्कलकोट मध्ये झालेला होता. जेव्हा एखाद्या शिष्याला गुरुला स्पर्श होतो ना, ती वेळ त्या शिष्यासाठी फार वेगळी असते. तो आनंद त्याच्यासाठी फार वेगळा असतो. तसा तो आनंद या शिंप्याला झालेला होता. महाराजांना टोपी घालतात ना, महाराजांच्या डोक्यामध्ये मस्त टोपी घालण्यात आली, दोन बोंडे होते आणि स्वामींकडे बघतोय. स्वामी बोलतात, अरे तू तर आज आम्हाला टोपी घालून दिलीस. आणि स्वामी जोर जोरात हसू लागले.
त्या शिंप्याला होऊ लागला. स्वामींनी त्याला आपल्या चरणांजवळ बसवलं आणि थोड्याच वेळात ही सकू समोर येते आणि स्वामी बसले. ही सकू स्वामींकडे बघते की जो भिक्षा मागायला आलेला साधू हा स्वामींसारखा दिसतोय. स्वामी कसे माझ्या घरी येणार? मनामध्ये असंख्य विचार येऊ लागले होते. स्वामी बसलेले होते, सकू समोर होती, गर्दी असंख्य होती. एवढ्या गर्दीतून स्वामींकडे जावं कसं, वाट काढावी कशी, आपली ओळख नाही, आपल्याला ओळखणार कोण, असे मनामध्ये असंख्य विचार या सकूच्या येत होते. आणि जेव्हा स्वामींकडे बघितलं, स्वामीचं तेज पाहून सुटून सकू भांबावून गेलेली होती. महाराज म्हणता, अगं सकू आले ये. महाराज त्या सकूला जवळ बोलत आहे. सकू विचार मनामध्ये करते, स्वामींना माझं नाव कसं ठाऊ? मी राहते कुठं? शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी. मी स्वामींना जवळ आले, स्वामींनी मला ओळखलं. तो आनंद तिला वेगळा झालेला होता. डोळ्यामध्ये अश्रू भरून आलेले होते. आणि स्वामींजवळ येते, तिच्या डोक्यावरचा पदर पडला. काही लोक तिची थट्टा करू लागले, काही जण हसू लागले. अरे हिचा चेहरा कसा आहे? पण तिचं लक्ष फक्त आता स्वामींकडे. ती सर्व काही विसरून गेलेली होती. फक्त तिला स्वामी दिसत होते, दुसरं काही दिसत नव्हतं. काही जण थट्टा करत होते, काही जण स्वामी भक्ती समजत होते. सकू स्वामी जवळ आले, खूप मन मोकळं होतं. महाराजांचे चरण घट्ट पकडलं. मनामधलं दुःख सर्व स्वामींना सांगत होते. स्वामी एका बापाप्रमाणे जसं लेकीला धीर देतात, तसं स्वामी महाराज तिला धीर देत होते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत होते. सकूने मान वर केली. त्या स्वामी म्हणता, अगं सकू, हा चेहरा असा काय करून घेतला? सकू फक्त स्वामींकडे बघते. आपण कसं दिसतोय, काय दिसतोय, हा विचार तिने आता मनातून काढून टाकलेला होता. फक्त तिला स्वामी आणि ती एवढंच तिला जाणवत होतं की माझ्या गुरुजवळ येऊन बसले. स्वामींकडे बघत होते. स्वामी बोलले, सकू एक काम कर, हा दगड घे, हा दगड घासून रोज चेहऱ्यावर लाव. तुझ्या चेहऱ्यावरचे डाग निघून जाते. महाराजांनी तो दगड घेतला सकूच्या हातात. एक अक्कलकोट मध्ये स्वामी असताना स्वामी महाराज आयुर्वेदिक प्रमाणे काहीच सांगत नव्हते. त्यांच्या मुखामधून जो शब्द निघाय तोच खरा. कोणी आंधळ आलं तर स्वामी महाराज सांगायचे, हत्तीचं मूठ टाक, तुला दृष्टी आहे, त्याला दृष्टी आहे. कारण की जसे स्वामी भक्त आले, स्वामी महाराज जे त्यांच्या मनात ते सांगायचे. काही ना काहीच शेण तोंडाला लावायला लावायचे. तरी त्यांचा चेहरा हा चांगला होत असे. कारण नागून आणा होते, त्यांच्या गळ्याला छिद्र पडलं होतं. तर स्वामी महाराजांनी शेणाचा गोळा घेऊन त्या छिद्रात टाकून दिलेला होता. तर त्यांचं छिद्र सुद्धा बरं झालेलं होतं गळ्यामध्ये. कारण की स्वामी महाराज हा ब्रह्मांड नायकच होता. जे मुखातून ते भक्तांना सांगत होते, तर त्याचा फरक हा भक्तांना पडत होते. तो स्वामीच्या हातात दगड आला, तो सकूच्या हातात दिला. हा दगड घसून चेहऱ्याला लाव, तुझ्या चेहऱ्यावरची डाग जाते. सकू अक्कलकोटला राहू लागली, स्वामींची सेवा करू लागली आणि महाराजांना बोलू लागली, स्वामी मी घरी निघाले बाळा, परत कधी आम्हाला भेटणार? महाराज बोलताय सकूला. आणि परत ती रडू लागली, स्वामींचे चरण पकडू लागली. महाराज जड अंतःकरणाहून निघते हो स्वामी, वाटत नाही तुम्हाला सोडून जावं. घरी आई म्हातारी एकटीच आहे. तुमच्या चरणांजवळ पडून राहावं स्वामी, असं मला वाटतंय. तुमच्या चरणांपासून कधी दूर जाऊ नये. काय करू स्वामी? रडू लागले स्वामी. स्वामींजवळ पादुका होत्या. स्वामींनी तिच्या हातात दिल्याने एवढं सांगितलं, बाई माझी सेवा तुझ्या माझ्या पादुका नव्हत्या, आणि जेव्हा माझ्या आठवणी तेव्हा मला बोलव, तेव्हा तुझ्या. जड अंतःकरणाने सकू तिथून स्वामी पासून निघाली, घरी आली. रोज तो दगड घसून चेहऱ्याला लावला.
चेहऱ्याला लावत असताना तिच्या चेहऱ्याचे डाग हळूहळू कमी होणार आणि सुंदर अशी सखू परत पहिल्यासारखी दिसू लागली. आरशामध्ये पाहू लागली, स्वतःची हसू लागली. आता आनंद झालेला होता, ब्रह्मांड नायक मिळालेला होता की स्वामींनी मला जो डाग दिला तर ती स्वामींच्या भेटीसाठी माझ्या चेहऱ्यावर डाग आलेला होता. मनामध्ये विचार येऊ लागला, जर माझ्या चेहऱ्यावर डाग आला नसता तर माझी स्वामींची कधीच भेट झाली नाही. हे मनामध्ये विचार येऊ लागले. आपण सुद्धा कधी संकटात पडतो, स्वामींची सेवा करतो, अनेक संकट येतात आपल्या वाटेला. त्यावेळेस आपण सुद्धा म्हणतो का असं होतं. देवाने कधी बी एक लक्षात ठेवा, एक दार बंद केलं तर दुसरं दार आपल्यासाठी उघडलेलं असतं. आपलं जेव्हा वाईट होतं त्या वाईट मागे कुठेतरी आपलं चांगलं होणार असतं, त्याच्यासाठीच आपलं वाईट. आपलं प्रत्येक लिखाण भगवंताने करून ठेवले. केव्हा त्याची भेट होणार आहे, कधी तो आपल्याला भेटणार आहे, हे त्यांनी सर्व नियोजनबद्ध कार्य करून ठेवले. फक्त आपल्याला त्या वेळेची वाट पाहावी लागते. ही सखू आरशामध्ये बघून हसू लागली आणि आईला सांगते, आई माझ्या चेहऱ्यावर बघ. तिची म्हातारी आई आली आणि परत चेहऱ्याकडे बघू लागले, सांगू लागले, अगं सखू तुझ्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाही, तू पहिल्यासारखी सुंदर दिसते. तेव्हा ती आईला विनंती, एक लेक आणि आईचं नातं सुद्धा फार सुंदर असतं. जेव्हा लेकीला आनंद होतो ना, ती पहिली गोष्ट ही तिच्या आईला सांगत असते. कारण तिला मन मोकळं करायला सर्वात जवळची मैत्रीण असते तर ती तिची आई असते. म्हणून आपण कधी कधी पाहतो मुलीचं आणि आईचं सर्वात जवळचं नातं असतं. ती मन खोलून मैत्रिणीसारखं आईला सांगत असते. तसे ही सखू आईला पिळवले आणि आईजवळ नाचू लागली आणि स्वामींच्या पादुका घेतल्या, स्वामींची आठवण करू लागली. पादुकांवर डोकं ठेवलं, स्वामी मला तुम्हाला भेटायचंय. आणि स्वामींची ओढ मनामध्ये निर्माण झाली. दुपारच्या वेळेस परत तो चरणदास स्वामी दारापुढे उभा होता. ओम भिक्षां दे आवाज ऐकला. सखू आता पळत सुटलेली होती आणि चरणदास स्वामींना घरामध्ये बोलवले आणि चरणदास स्वामींना सांगते, स्वामी का दुसऱ्या वेशात येत आहे, तुम्ही स्वतः तुमच्या रूपात येऊन मला दर्शन द्यावं. ती जेव्हा चरणदास स्वामींना सांगते तेव्हा साक्षात स्वामी महाराज प्रगट होत आहे आणि सखूला दर्शन. सखू स्वामींचं दर्शन बघून, स्वामींचं रूप बघून भांबावून गेलेली होती. सुंदर असं स्वामींचं रूप दिसत होतं चेहऱ्यावर, ते स्वामींचं पाहून स्वामींकडे बघत राहिलेली होती सखू. आणि स्वामींच्या चरणावर आपलं डोकं ठेवते. त्या स्वामी महाराज एकच आशीर्वाद देत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या